रना जय जय राम कृष्ण हरे आपला जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले सुख झाले ओ लागणे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
वरमा तो हा विठ्ठल वरमा तो हा विठ्ठल वरमा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल सर्व सुखाच्या सर्व सुखाच्या गरा सर्व बाबर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल वरमा तो हा विठ्ठल वरमा खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल वरमा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो माधव सर्वांनी मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजवून जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय चिंतामणि देवा गणपति सियाना देवा गणपति सियाना करवावे भोजना तुझे पार्वती भोजना तुझे करवावे भोजना तुझे चिंतामणि देवा गणपति सियाना देवा गणपति सियाना चिंतामणि देवा गणपति करवावे भोजना तुझे पात्री करवावे भोजना देव म्हणे तू कया एवढी कैची पुरी देव म्हणे तू कया एवढी कैची पुरी देव म्हणे
एवढी कैची थोरी माने तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो वाड वेळ झाला उभा वाड वेळ झाला शिळे झाले अंधार वेळ वाड वेळ झाला शिळे झाले अंधार वेळ झाला शिळे झाले तटस्थ ब्राह्मण वैसले देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी तुकया एवढी कैची थोडी तुकामणे देवा देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी तुकया एवढी कैची थोडी अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो तुकामणे देवा तुमच्या सुकृते देवा तुमच्या सुकृते देवा तुमच्या सुकृते देवा तुमच्या सुकृते हरी नक्कीत मोरियासी हरी मोहित मोरयासी हरी मोहित मोरयासी देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी तुकया एवढी कैची देव म्हणे तुकया एवढी कैची थोडी तुकया एवढी कैची थोडी अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो अभिमाना भितरी नागवलो गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल चिंतामणी देवा गणपति से आना चिंतामणी देवा गणपति से आना करवावे भोजन दुजे पात्री देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो वाडवेळ झाला शिळे झाले वाडवेळ झाला शिळे झाले तटस्थ ब्राह्मण बैसले ती देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. कीर्तनातलं गाणं रागप्रधान नाही, भावप्रधान असतं. इथं केवळ राग नाही तर अनुराग चालतात. त्यामुळे राग शिकलोय आम्ही, परंतु कीर्तनामध्ये आल्यानंतर कळलं इथं नुसता राग चालणार नाही, अनुराग लागेल. ज्या शब्दांना जो भाव अपेक्षित आहे तो लावा लागतो. थोडासा अभिमान म्हटलं की थोडंसं कोमल गंधारकडे जावंच लागतं. शिळ म्हटलं की थोडंसं कोमल दैवतकडे जावंच लागतं. पण जाणून असावं सगळं, बाकी काय नाही. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि
येईन त्वरित मोरयासी देव म्हणते तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो गलद्दान गंडम मिलद्भृंग खंडम च लच्चारुशुंडम जगत्रानशुंड लसदंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र हि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पाण्डवं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलंकांग तेजोधिकामोधिवक्त्रं खलानीशवादा पणोदारदि समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं हा हा सरे ग बद जबद हा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सरे ग बद जबद ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो तुमचा अनुग्रह लागलो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ति अरे गरे शरण शरण एकनाथा चरणी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चिंतामणी देवा गणपती सियाना करवावे भोजना दुजे पात्री थोडस वाढवा वा देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो प्रस्तुत प्राप्त चिंतन रूपी सेवेसाठी आपल्या समोर जो अभंग वाचून दाखवला अथवा या गुणीजनांनी संधी प्रकाश राग मुलतानी मध्ये गाऊन दाखवला हा अभंग तृषार्थ दीनवत्सल सच्चिद आनंद स्वरूप सर्व हृदयस्थ विश्वसंत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून गणरायांचे परमभक्त चिंतामणी देव आणि पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त पुढे बोलत जाऊ आपण या दोन भक्तांचा झालेला अतिशय गोड संवाद एका कथानकाच्या दृष्टिकोनातून माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज वैराग्य राग रसिक तुकोबराया शांती ब्रह्म एकनाथ महाराज गणांची अधिपती गणपती देव भगवंत वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत करुणा वरुणालय सच्चिदानंद घन रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार अहेतुकी दयेमुळे करुणेमुळे
या पवित्र कालामध्ये ज्याचं वर्णन महाराष्ट्रीने सांगितलं की तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराची काळरात्र संपली आहे. आणि आमच्या अध्यात्मशास्त्रामध्ये ती काळरात्र देवतेच्या दृष्टिकोनातून 1 दिवसाची नाही तर 6 महिन्याची आहे. म्हणून दक्षिणायन म्हणतात ते संपलंय. आणि मकर संक्रांतीच्या काळामध्ये धनु राशीतून मकर राशीमध्ये भुवन भास्कर अर्थात सूर्याने प्रवेश केला. अमर तरुण मंडळ खरं तर प्रत्येक शब्दाविषयी बोलावं असं हे सगळं आहे. सगळा परमार्थ हे सांगण्यासाठीच आहे की बाबांनो तुम्ही मरके नाही. उपनिषदांनी जे सांगितलं अमृतस्य पुत्रः, तेच आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. अमराहा अमराहा खरे की पहा खोटे हे, तुम्ही अमर आहात न म्हणे देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल अमर तरुण मंडळ. आणि श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, ट्रस्ट शब्द छानच आहे, ज्यांच्यावर विश्वास करता यावा असं ट्रस्ट आहे. पुण्यनगरीमध्ये आणि पुण्यनगरीतील हा कोथरूड भाग, इथे अनेक वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवंताच्या असीम अनुकंपेनं, मला या शब्दांना खूप किंमत असते. अनुग्रह हा आपण प्रयत्न केल्यानंतर भगवंत करत असतो, आणि जे निर्हेतुकी असतं त्यातून अनुकंपा असते. वेगळं आहे सगळं. आवाज थोडा कमी केला तरी चालेल ना दादा. भगवंताच्या अनुकंपेने सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्सवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह असलेला नाही, झालेला. त्याच्या या श्री गणेशाच्या कीर्तनाचा समारंभाचा, या सप्ताहाचा श्री गणेशा आजच्या कीर्तनाने आपण करतोय. विठाला विठाला वेळ खूप थोडा आहे, त्याच्यामुळे अनेक मनामध्ये भाव असले, आता हे कमी ठेवलं चालेल, इकडे स्वर चालूच आहे. वेळ थोडा असल्यामुळे अनेक मनामध्ये भाव असले तरी त्यांना आवरावं लागणार आहे. स्वर भास्कर भीमसिंग जोशीजी म्हणायचेत, मला कोणीतरी सांगितलं की त्यांच्याकडे शिकलेले काही मंडळी आहेत म्हणून. ते असं म्हणायचे की रियाजमध्ये जेवढं काय केलं तेवढं काय गाण्यामध्ये मांडायचं नसतंच. तर बरेच लोक रियाज करत नाही आणि कीर्तनात गाण्याचा रियाज करतात, असं नसतं ते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण कुणाला कंटाळवाणं होऊ नये, लोकांचे चेहरे वाचता यायला पाहिजे आपल्याला. अर्थात गाण्यातला ताल सापडला आणि जगण्यातला ताल जर सापडला नाही तर त्या बेतालच वागणं म्हणायचं. आपण आहात म्हणून थोडंसं मला आठवत आहे, बापू म्हणायचे, खरा कलावंत कोण, जो मैफलीमध्ये बेसूर होत नाही, जगण्यात असुर होत नाही, तो खरा कलावंत. किती गोड आहे. नकोच बोलायला नकारात्मक, मला त्याची उलटी बाजू पण करता येईल, नका करायला. म्हणून तालात वागूया आपण, तालात गाऊया, तालात बोलूया, प्रयत्न करूया तो. आणि मला याचंही भान आहे की या कार्यक्रमाच्या नंतर अजूनही महत्त्वाचा कार्यक्रम एक आहेच, त्यामुळं त्या कार्यक्रमापर्यंत आपण जाणार आहोत. या जगामध्ये कुठलीच गोष्ट निरुपयोगी नाहीये, निरर्थक नाहीये. सगळ्या गोष्टी उपयोगाच्या आहेत, परंतु उपयोग करून घेणारा दुर्लभ आहे. म्हणून आमच्याकडे शास्त्रामध्ये खूप गोड वचन दिलं की योजकस्तत्र दुर्लभाः. शब्द गोड आहे, थोडीशी भाषेचं ज्ञान असेल की शब्द जोडायला सोपं जातात. योजक शब्दामध्ये युज धातू आलाय आणि युज शब्दाचा अर्थ होतो जोडणे, युजुर योगे. या जगामध्ये एकमेकांना आपण जोडत गेलो, एकमेकांना आपण जोडत गेलो की उत्सव निर्माण होतात. बघा ना, कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण हा मंडप जोडला, वाद्यांची जुळवाजुळव केली, जोडणंच आहे. सिस्टीमला बोलवलंय, ही जुळवाजुळवच आहे. किंबहुना सगळ्यांना जोडायचं, आणि सगळ्यात महत्वाचं माणसाने माणसाला जोडायचं, माणसाने माणसाच्या मनाला जोडायचं, याला तर आयोजक म्हणतात. प्रातस्मरणीय सोनोपंत दांडेकर मामा, गुरुवर्य मामा म्हणायचेत
की ज्ञानेश्वर महाराजांना वेगवेगळं काम केलंच, पण 1200 शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचं काम जर काय केलं असेल तर अध्यात्मातली लोकशाही निर्माण केली. काय शब्द आहे ते, हे सगळं बोलायचं ना आपल्याला बघावं लागेल. तुकाराम महाराज याच आशयाचं बोलताय का अभंगामध्ये, जयाने घातली मुक्तीची गव्हाणी. युज धातूचं मराठी रूप आहे पुढे, मेळविली मांदी. गातानी थोडंसं विकू द्यायचं आपण, हे टीम वर्क आहे आपलं सगळ्यांचं, आणि बोलताना सरळ करायचं, झालं, जास्त काय सेटिंग लागत नाही. मेळविली मांदी वैष्णवाजी, करीन ते गायनो हे महाराज. महाराज आपण समोर आहात म्हणून अनेक भावांनी माझ्या डोक्यांमध्ये गर्दी केली आहे. महाराज शब्दाचा अर्थ सांगायची विद्या वाचस्पती जगन्नाथांना पवार एका काळाने या विद्या वाचस्पतीनं सगळ्या महाराष्ट्राला रंगून टाकलं अध्यात्माच्या चिंतनामध्ये. ते म्हणायचे महाराज कोण, एक राजा आहे आपल्याकडे, तो लोकशाहीचा उत्सव चालू आहे सगळीकडे आता, आणि त्या लोकशाहीमध्ये असतो तो राजा. ते म्हणायचे राजा कोण, महाराज कोण. लोकांची भौतिक गरज जो भागवतो त्याला म्हणायचं राजा. चांगला आहे का, लोकांची भौतिक गरज जो भागवतो त्याचं नाव राजा, आणि समाजाची आध्यात्मिक गरज जो भागवतो त्याचं नाव महाराज. विठाला माणसांना जोडणं, माणसांच्या मनांना जोडणं हे खरं योजकत्व आहे, नियोजन आहे. असं नेटकं नियोजन आयोजन या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की परमार्थ आपण करत असताना तो मनमुखी करायचा नाही, तर तो कुठल्या तरी महापुरुषाच्या संगतीमध्ये करायचा. दोन प्रकारची माणसं परमार्थ करणारे. काही म्हणतात आम्हाला कुणाची गरज नाहीये, किंबहुना असे काही ग्रंथ आले होते की गुरुची गरज आहे का अध्यात्मामध्ये. माझ्या प्रतिभेतून हे निघाला असे म्हणायला लागले की समजा हा मनमुखी मनुष्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मनमुखी माणसं व्यवहारात चालतील, परमार्थात चालत नाहीत. मनमुखी माणसं जरी इथं आले परमार्थ करायला लागली तर नक्की एक दिवस ते खड्ड्यात पडतील. हरिपाठ करताय ना, मनोमार्गे गेला तो येथे मुखला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि मग परमार्थ करायचा कसा, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. एखाद्या महापुरुषाच्या संगतीमध्ये आपला परमार्थ करायचा असतो. आदरणीय परमपूज्य वाणीभूषण शब्दप्रभू, खरं तर अनेक पदव्या त्यांना लावता येईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं की बोलणं फक्त वाणीमध्ये नाही तर ती त्यांची जीवनशैली झालेली आहे. असे आदरणीय चंद्रकांतजी महाराज वांजळे यांच्या सानिध्यामध्ये, यांच्या समवेत, यांच्या मार्गदर्शनाने हा सगळा उत्सव होतोय. खरं तर नियोजित कीर्तनकार मी नाही आहे आजचा, आणि मी खरंच सांगतो व्यासपीठावर, जर महाराजांचा फोन आला नसता तर मी गेलोही नसतो. कारण सतत 15 दिवस जवळपास महाराज सकाळ संध्याकाळ मी काय बोलायची ती व्यथा कशाला मांडू, गाथा मांडायची आहे. तर विचारच होता की आता 4-5 दिवस जायचंच नाही कुठं. खरं सगळ्या कीर्तनकारांनी ताटी लावून काही दिवस बसायला पाहिजेच, रोज सकाळ संध्याकाळ. हे काय कौतुक आहे की काय. पूर्वीचे गायक सुद्धा महाराज आठवड्यातून 2 दिवस गायचे आहेत, आणि राहिलेले 5 दिवस रियाज करायचे आहेत, म्हणजे त्याची नवनिर्मिती व्हायची. म्हणून असा विचार कधीतरी सारखंच बाहेर फिरणं झालं की थोडीशी वेदना होते की नवनिर्मितीसाठी वेळ कुठं राहतोय आपल्याला काही करण्यासाठी. म्हणून प्रयत्न असा असतो की जर 7-8 कीर्तनं जर लागून झालेत तर पुढचे 4-5 दिवस घ्यायचेच नाहीत. ठरवायचं आपण त्याला काय, आपल्या आनंदासाठी. किंबहुना तेवढं नियंत्रण आपल्यावर येत नसेल तर कशासाठी चाललंय सगळे. असं ठरवलं होतं की आता 5-6 दिवस जायचं नाही कुठं, परंतु महाराजींचा फोन आला. त्या बोलण्यामधली हळूवारता, त्या बोलण्यामधला तंतोतंतपणा, आणि मी नाही म्हटलो शकला नाही. ते म्हटले की उद्या यावं लागेल आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी महाराज की कार्यक्रम असेल तर हो म्हणावं, नसेल तर नाही म्हणावं. कशाला आडेवेडे एवढे घ्यायचं. मला वाटतं जगामध्ये सरळ होणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे, आणि सगळा परमार्थ सरळ होण्यासाठी आहे.
पण अक्षरे आणि ते अंगाशी जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. परंतु आमचे गुरुजी कायम सांगतात की बनने से हानी होते बेटा, ज्यादा बनने का नाही. जसं असेल तसं आनंदच मिळतो. महाराज, खूप औपचारिकतेमध्ये जीवन कलुषित होऊन जातं. असं थोडंसं सरळ आहे तसं राहायला लागले की मजाच येते. मन लागो यार फकीरी में, कधीतरी जो सुख पाओ राम भजन में, राम भजन में, राम भजन में. ओ सुख नाही अमीरी में मन लागो यार फकीरी में. कधीतरी ती फकीरी यावी, कधीतरी तो आनंद मिळावा. अर्थात महाराजींच्या आज्ञेनं मी आपल्या समोर उपस्थित राहिलेलो आहे आणि अजून एक ऋणानुबंध आहे, त्याची आठवण आपण मला करून दिली. खूप छान आहे. मला वाटतं त्या ऋणानुबंधातूनच मी आलो असेल. कोरोनाचा काळ होता, अभूतपूर्व अशी भीतीचं वारण सगळीकडे होतं. किंबहुना प्रत्येक जण प्रयत्न करत होता की हे भीतीचं वातावरण संपूच नाही. काही वर बसलेले माणसं तर म्हणत होते कोरोना जाणारच नाही आता. भय इथले संपतला, असं सगळं वातावरण झालं होतं. जिकडं तिकडं रस्ते ओस पडले होते, कुठंच काय नाही. आळंदीमध्ये राहणारा साधक सुद्धा त्यांची मधुकरी बंद पडली. आणि मग त्या कोरोनाच्या अकराळ विक्राळ काळामध्ये सुद्धा मला वाटतं आपलं हे सिद्धिविनायक ट्रस्ट, सेवा ट्रस्ट आणि आदरणीय चंद्रकांतजी महाराज यांच्या सान्निध्यात, यांच्या समवेत हे सगळे मंडळ आळंदीला आले आणि प्रत्येकाला एक धान्याचे किट घेऊन आलेत. मला असं वाटतं की आपल्या लेकीकडं एखाद्या बापाने सगळं घेऊन जावं, अगदी मिठासह हे सगळे घेऊन आले होते. आणि महाराजजी ती कृतज्ञता माझ्या हृदयामध्ये एवढी राहिली होती की हे रक्ताचं नातं नाही, देवाचं नातं आहे. कीर्तनामध्ये, कथेमध्ये आपण बोलणं वेगळं, परंतु खरोखर ती जगण्याची वेळ आल्यानंतर त्याही काळामध्ये आपला विवेक, आपली श्रद्धा अबाधित राहणं हे कठीण गोष्ट आहे. अशा आपण सगळ्या मंडळीचं काहीतरी झालं तर मीठ खाल्लंय आम्ही थोडंसं थोडक्यात. आणि त्या कृतज्ञतेतून तो कुठला तरी संबंध होता. अजून एक सांगू का आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की आम्ही आयोजन करतो, पण अदृश्य आयोजनाशी आमचं आयोजन जुडलं तर ते होतं. आमचे दृश्य आयोजन जे आहे ना, त्या अदृश्याची इच्छा असते आणि त्या अदृश्य इच्छेमध्ये त्याच्यामध्ये काही रूपांतरण झालं की आपल्या दृश्य नियोजनामध्ये सुद्धा आम्हाला नियोजन बदलावे लागतात. म्हणून आपल्या दृश्य नियोजनामध्ये मी तर आलोच आहे, पण अदृश्य नियोजनाचाही काही संबंध आहे, त्यामुळे मी थांबलोय. विठाला आपल्या सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आणि थोडं कीर्तन आहे. और रीलचा काळ आहे आता, नाही का? 30 सेकंदाच्या वर माणसाला एकाग्र होणं कठीण आहे. 2 तास कीर्तन ऐकायचं वाटतं बरं आहे आपल्याकडे रिमोट नाही, तर तुम्ही 2-3 कीर्तनकार बदलून टाकले असते ऐकताच. म्हणून 2 तास कीर्तन ऐकणं मला तपश्चर्या हे आजच्या काळामध्ये आहे. म्हणून काळजी करू नका, आपल्याकडं खूप कमी वेळ राहिला आहे आणि मी प्रयत्न करेन की तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हे सगळं मांडता येईल का, प्रयत्न करूया. अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगतो. खरं तर अभंग हे असं आहे की जर ठरवलं तर 10 मिनिटांमध्ये सगळा अभंग संपून जाईल, कारण हा कथात्मक अभंग आहे. महाराजांच्या चरित्रामध्ये काही कथानक आले, त्या कथानकातला हा अभंग आहे. गाथेमध्ये या प्रकरणातले 3 अभंग आले, त्यातला हा अभंग आहे. काय अभंग आहे? चिंचवड गावचे भगवान गणपतीचे गणरायांचे भक्त चिंतामणी देव आणि जगद्गुरु तुकोबारा यांची भेट झाली एकदा. कशी झाली बघूया आपण पुढे पुढे फक्त. आणि महाराज जेव्हा चिंचवड गावी गेले तेव्हा भोजनासाठी बसले, तेव्हा
चिंतामणी देवाला तुकोबाराय म्हणायला लागले की आता एक काम करूया आपण की जेवणासाठी आपण बसलेलोच आहोत, परंतु गणपतीचा नित्य साक्षात्कार आपल्याला आहे. तर माझी आपल्याला विनंती असे की गणपतींना बोलवा. चिंतामणी देवा गणपतीसी आना. आपण भोजनाला बसलेलोच आहोत. करवावे भोजना दुजे पात्री. हे जे बाजूला पात्र वाढून ठेवलं ना आपण, त्या दुसऱ्या पात्रावर आपण त्यांना भोजन करायला बोलून घ्या. सगळी मर्यादा सगळं सामर्थ्य आपल्या कळाल्यानंतर चिंतामणी देव म्हणतात, मला वेळ भेटेल की नाही मला माहिती नाही. नंतर अहंकाराचे प्रकार असतात. एक तमोगुणी अहंकार असतो, एक राजस अहंकार असतो, हा सत्वगुणी अहंकार आहे. सत्वगुणी अहंकारातले माणसं जरी अहंकारी झाले तरी एक दिवस बदलतात खरं कळल्यानंतर. रजोगुणी तमोगुणी माणसं बदलत नाही. बोलूया आपण तिथं संकेताने आलं तर, वेळ मिळाला तर. जेव्हा चिंतामणी देवांना कळालं की नाही नाही आपण अभिमानाने तुकाराम महाराजांची थोडी उपेक्षाच केली, आपली चूक लक्षात आल्यानंतर ते म्हणाले देव. देव म्हणजे ब्राह्मणांना आपल्याकडे देवा म्हणण्याची एक प्रथा आहे. जुने लोक म्हणायचे, आताही म्हणतात. देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी. गणपतींना साक्षात जेवणासाठी बोलवावं, एवढी काय थोरी श्रेष्ठता आमची आहे का? अभिमाना भितरी नागवलो. अभिमानामध्ये मात्र मी नागावला गेलो, फसवल्या गेलो. अजून एक तुकोबाराय तुम्हाला विनंती आहे की इथं ब्राह्मणांना बोलवलेलं आहे भोजनासाठी, आणि ब्राह्मण भोजन प्रियम असं सांगितलं आहे. अन्नप्रिय असतं ब्राह्मणांना. म्हटले तुमचं आमचं चालू द्या, परंतु पुढे पक्वान्नाचं ताट आहे आणि तिष्ठलेत कधी खायचं असं झालंय. वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, अन्न शिळ होत चाललंय. तिष्ठत ब्राह्मण बैसले ती. ब्राह्मण तिष्ठत बसलेले आहेत म्हणून बोलवा लवकर. ते अभंगामध्ये 2 चरणामध्ये तुकोबाराय बोलले, तर 2 चरणामध्ये चिंतामणी देव बोललेत. आणि विशेष याच्यामध्ये थोडंसं जर पाहिलं तर चिंतनामध्ये उपक्रम उपसंहार पाहिजे. आपण जे पहिल्यांदा बोललो ना शेवट त्याच्यावरच यायला पाहिजे. उपक्रम आणि उपसंहार तुकोबारायांनी केला आहे. आणि मधल्या 2 चरणामध्ये चिंतामणी देव बोलले, तुम्ही काही बोला, पण उपक्रम आणि उपसंहार तुकोबारायांनीच केला आहे. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. अतिशय विनम्रतेनं, देवा गणपतींना तर मी बोलवणारच आहे, परंतु माझ्या कर्तबगारीनं नाही, तुमच्या पुण्यानं. आणि न त्वरित मोरयासी. गणपतीला मी लगेच आणणार आहे, असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि अभंगाचं चिंतन आपण अगदी 5 मिनिटं नंतर बघूया. फक्त मला यामध्ये जो गणपती आहे या गणपतीच्या खाली अधोरेखित करायचा आहे, हायलाइट करायचा आहे. आणि आजचं कीर्तन थोडंसं गणरायांच्या समोर आहे, त्यांच्याच नावाने आहे. म्हणून थोडासा गजानन फक्त मंदिरामध्ये नाही तर आपल्या जीवनामध्ये त्याचा काही संबंध जोडता येईल का असा थोडासा प्रयत्न करूया. अगदी सहजतेनं बसा. बाकीचे विचार चंपलेजवळच सोडून द्या. पुढचा विचार काहीच करू नका. आणि थोडंसं वर्तमानामध्ये बघूया आपण. खरं तर भक्ती त्यालाच म्हणते की जी जी तुम्हाला वर्तमानामध्ये जगायला लावते, त्याचं नाव भक्ती आहे. न शोचते याचा अर्थ भूतकाळ नाही, न कांक्षते याचा अर्थ भविष्यकाळ नाही आहे, न द्वेष्टी आणि कुणाचा द्वेषही करू देत नाही, अशी तृप्त करणारी अशी ती भक्ती असते. आणि म्हणून ती वर्तमान काळामध्ये माणसाला आणते. आज मेडिटेशन चालले सगळीकडे की तुम्हाला वर्तमान काळात कसं जगवता येईल. मला असं वाटतं की जगद्गुरु तुकोबारायांची गाथा ज्ञानेश्वरी जर पाहिली तर वेगळं मेडिटेशन करण्याची गरज नाहीये. विठाला विठाला. सप्ताहाचा पहिला दिवस आहे आपला. आणि अध्यात्मामध्ये पहिल्या दिवसाला अतिशय महत्व आहे. व्यवहारामध्ये जरी ते नसलं तरी, कारण इतर क्षेत्रामध्ये सगळ्यांना पहिलं यायचं असतं, परंतु सप्ताहामध्ये शेवटी लागतंय पुढे पुढे असं होत आहे. परंतु पहिल्या दिवसाला अतिशय महत्व आहे. कारण पहिल्या दिवशी मंगलाचरण करायचं असतं. आणि का करायचं मंगलाचरण? समाप्ती कामो विघ्न ध्वंस कामो वा मंगलमाचरेत. आपण हातामध्ये घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडायचं असेल, त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये असं वाटत असेल तर मंगलाचरण करायचं.
आणि मंगलाचरण करायचं म्हणजे काय? ज्याचं आचरण मंगल आहे त्याला नमस्कार करायचा. आणि कोण आहे तो मंगल स्वरूप? पवित्राणाम पवित्रयो, पवित्रामध्ये जो पवित्र आहे. मंगलानांच मंगलम, षष्टी आहे. जेवढा मांगल्य आहे त्या मांगल्यातील सर्वश्रेष्ठ मांगल्य आहे. दैवतम देवतानांच, देवतानांच दैवतम, सगळ्या देवतेचं जे भाग्य आहे. भूतानाम यो अव्यय पिता, सगळ्या भूतांचा जो पिता आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नाथू. गैगणायसा साक्षीभूतू, तो ही मीची. असं त्या मंगल स्वरूप भगवंताचा आज नाम घ्यायचं. सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी, सकळ मंगल निधी. श्री विठ्ठलाचे नाम, श्री विठ्ठलाचे, श्री विठ्ठलाचे नामारी. वैदिक सनातन परंपरेमध्ये बोलायला लागल्यानंतर थोडस कमी व्हायचं. वैदिक सनातन परंपरेमध्ये मंगल आदी, मंगल मध्य, मंगल अंत. आणि कुठल्याही ग्रंथकाराने हातामध्ये ग्रंथ घेतला की पहिलं मंगलाचरण, पहिलं भगवंताला नमन. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय, श्री कृष्णाय वयं नुमः, वयं नुमः, वयं नुमः. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थमीश्वरम. हे मंगलाचरणाचं आहे. जन्माद्यस्य यतोन्मयादितरतः चार्थ्वेष विज्ञस्वराट् तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्. सत्यं सत्यं पदं धीमहि. आता श्री विठ्ठलाचे, विठ्ठलाचे सारे ग मग, सारे ग मग पाचवा. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला श्री विठ्ठलाचे नाम मन कर जना, मन कर जना, मन कर जना. कुठल्याही कामाला सुरुवात करायची की भगवंताचं नामस्मरण करून त्या कामाला लागायचं, भगवंताचं ध्यान करून त्या कामाला लागायचं.
आणि म्हणून मंगलाची विशेष देवता जर कोण असेल तर वर्णानाम अर्थ संगानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो. पुढे आहे का, वंदे वाणी विनायको. गोडे महाराज हे सगळं मी जर याच्यामध्ये गेलो ना, याच्यातूनच बाहेर पडता येणार नाही. फक्त मला असं वाटतं की हेलिकॉप्टर मधून बसून पुन्हा बघूया थोडंसं. मंगलाचे करणारे जे आहेत ते वाणी आणि विनायक आहे. वाणी आणि विनायक का, बरेचशाची वाणी खूप छान असते पण विनायकाची साथ नसते, म्हणून बोलतात खूप छान परंतु परतत्वाचा स्पर्श होत नाही. बोलतात एवढं की एवढं कापतात कि आपके गाव को तो हम पॅरिस बना देंगे. वाणी गोड आहे परंतु विनायकाची जोड नाही. म्हणून वंदे वाणी विनायको. गजानन कोण, गणांचा अधिपती गजानन. गोड आहे खूप. गणांचा अधिपती तर आहेच बाहेरून, समष्टी दृष्टिकोनातून सगळ्यांचा अधिपती आहे आणि वेष्टी दृष्टिकोनातून सगळ्यांच्या बुद्धीत बसला. तो खूप चांगला ऐकताय म्हणून अजून थोडंसं मध्ये शिरतो. आपण सगळे जीव आहोत आध्यात्मिक दृष्टिकोनातून. कोण आहोत आपण? जोपर्यंत आपल्याकडे उपाधी आहे, जोपर्यंत अज्ञान आहे, तोपर्यंत आपण जीव आहोत. किंबहुना सगळे प्रयत्न जे करायचे ना, उपाधीचा निराश करण्यासाठी आहे. पण प्रश्न पडतो की उपाधीचा निराश होतो की उपाध्या वाढवतोय आपण अजून. किंबहुना सर्व संतांचा जी मागणी आहे, जी धाटणी आहे, ती धाटणी असे की देवा तुम्ही उपाधीच्या वेगळे आहात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. तैसे मज करून ठेवा नारायणा. पण उपाधीच्या दृष्टिकोनातून आपण सगळे जीव आहोत आणि जीव म्हटलं की त्याचं काही लक्षण सांगायला पाहिजे. आता आपण आहोत तर आपलं मटेरियल आपल्याला माहिती पाहिजे ना, काय काय आपल्यामध्ये. जीव त्याला म्हणावं ज्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, पंच प्राण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार आहे, किंवा एकच पकडा. चला सोडा, तितक्या लांबही जात नाही मी. ज्याला ज्याला बुद्धी आहे तो जीव आहे. म्हणून बरेच वेळेस आपल्याला असं वाटेल की जीव म्हणजे आम्ही नुसते जीव का नव्हे. दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत ही सगळी जी व्याप्ती त्याला जीव म्हणतात. त्याला आब्रह्मस्तंभ असा शब्द आहे संस्कृतमध्ये. आब्रह्मस्तंभ. तर खडकापासून दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत हे सगळे सगळे जीवच आहे. ब्रह्माशाणे परते वाढणे नाही जीवाते, मग ते थोनी वरोते ब्रह्मचिकी. जीव वाढत वाढत गेला तर किती उंच ब्रह्मदेवापर्यंत. म्हणून दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना बुद्धी आहे, कारण ते सगळे जीव आहे. बरेच लोक असं म्हणतात की माणसाला बुद्धी आहे, पशु पक्ष्यांना काय कळतं, पण त्यांना सुद्धा बुद्धी आहे. किंबहुना निसर्गाच्या एवढं जवळ ते असतात की आपल्यापेक्षा निसर्गाची जाणीव त्यांना जास्त आहे. माणसं स्वतःची बुद्धी मिरवतात, पण बरेच वेळा प्राण्यांची बुद्धी आपल्याला पुढं ठरते, सरळ ठरते. दरोडा पडला कुठंतरी, पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले आणि मग श्वान पथक बोलवलं आणि कुत्र्यांना ती चोरी सापडली म्हणून दुसऱ्या दिवशी बातमी आली, या ठिकाणी दरोडा पडला, चोरी झाली. पोलिसांनी भरपूर तपास केला परंतु त्यांना काय तो सापडला नाही. श्वान पथकाला बोलवलं, सबब ती चोरी सापडली. जी चोरी पोलिसांना सापडली नाही, जी चोरी माणसांना सापडली नाही, ती कुत्र्यांना सापडली. आता बुद्धी कोणाला जास्त? अजून एक पुढे जाऊया. प्रश्न असाही पडतो की जी चोरी यांना सापडली नाही ती कुत्र्यांना कशी सापडली? तर आमचे एक महापुरुष खूप गोड म्हणायचे, चोरी न सापडण्याचे जे कारण यांना माहिती ते कुत्र्याला अजून माहिती नाहीत. ज्या दिवशी त्याला ते कारण सापडतील
त्या दिवशी त्याची अवस्था सुद्धा यांच्यासारखी होईल. विठ्ठलाला ठाला. असं म्हणण्याची गरज नाहीये की प्राण्यांना बुद्धी नाहीये. अहो खरं तर जे भागवत, रसमय भागवत सगळीकडे प्रस्फुटित झालं, आपल्यापर्यंत आलं, थेंबा थेंबाने आलं, त्याचा सांगणारा शुक आहे. निगम कल्पतरोर्गलितम फलम सुखमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भाविका. अर्थात बुद्धी सगळ्यांना आहे, पण सगळ्यांना जरी बुद्धी असली तर त्या बुद्धीतून येणारं जे ज्ञान आहे ना, तो ज्ञान देणारा मात्र गणपती आहे. कसं सांगावं बरं? शहरातले माणसं आहात आपण, थोडंसं दृष्टांत खूप लांब होत नाही, एका मिनिटामध्ये सांगतो आणि पुढे जाऊया आपण. एक चांगला अधिकारी मनुष्य शहरातून खेडेगावामध्ये गेला, त्याची नेमणूक झाली, तिथं त्याची नोकरी लागली, ड्युटी लागली त्याची. आणि मग खेड्यामध्ये हा मनुष्य गेला, नवीनच लग्न त्याचं झालेलं होतं, खात्यामध्ये होता. आता खातं तरी कशाला म्हणायचं, पगार असतो 40,000 रुपये, पडतो 4 लाख रुपये, त्याला म्हणायचं खातं. अशा खात्यामध्ये होता बिचारा तो. नावच छान दिलंय त्याला खातं म्हणून. आणि त्याच्यामुळं घरातले सगळे खुश होते. पण एक वाक्य लक्षात घ्या, अन्यायाने आलेली संपत्तीनं घरं भरतात, समाधान देत नाही बरं का ते. असं होत आहे. हे सूत्र ध्यानात राहायला पाहिजे. अजून एक सूत्र, जगण्यासाठी खूप कमी लागतं, दाखवण्यासाठी खूप जास्त लागतं. आता आमची जी तळमळ चालली आहे ना, ते जगण्यासाठी नाही. मी येताना गाणंच ऐकलंय, चालू होतं, अरे दिवानो मुझे पहिचानो. मी मनात म्हटलं कोण आहे तो? तो नाही, माय हो डॉन. आणि मग तू डॉन आहे तर काय ओळखायचं तुला? म्हणजे दुसरी अक्कल नाही ना माझ्याकडं. लोकांनी मला ओळखावं तसं मला भजन येत नाही, मला कीर्तन येत नाही, माझ्याकडे सद्गुण नाहीच आहे. कारण या जगामध्ये प्रसिद्ध जो होतो ना, तुकाराम महाराजांनी त्याचं रहस्य सांगितलंय. वा वा वाटे जना तुका म्हणे, बघा स्वर बदलले थोडासा, बघा कुठं काय झालं बघा, थोडंसं वाटलं. वा वा वाटे जना. महाराजजी रियाज जे ना अवचेतन मनाने केला आहे. एक अवस्था अशी येते तुमची की चिंतन करता करता ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि मग त्याचा विचार नाही करावा लागत, तो आपोआप शिरतो अंगामध्ये. म्हणून त्याचा विचार जर नाही केला तर आता कानात घुसतं ते. असं होत आहे. छान, मस्त लागलाय. वा वा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा. गुणवंत माणसं या जगामध्ये प्रसिद्ध होतात, पण नाही तर काय करायचं? मग काय करायचं बघा काय चाललंय ते. मी काय सांगू काय करायचं ते. काय बोलत होतो आपण? साहेब गेले खेडे गावामध्ये, गेले घाटातले साहेब गेले नाही का. गावामध्ये असलेला शेतकरी त्यांनी बिल्डिंग बांधली होती 4-5 मजल्याची. आता तो पुस्तक शिकलेला नव्हता, पण मस्तकाने मजबूत होता. बरेच वेळेस असं असतं की पुस्तकाने मजबूत असलेली माणसं मस्तकाने हलकी असतात. त्याचं कारण असं आहे, ज्ञान ही गोष्ट वेगळी असते, जगण्याचा अनुभव वेगळा असतो. असे जगण्याचे अनुभव असलेले शहाणे माणसं वेगळे, आणि नुसती पुस्तके ज्ञान सगळीकडे मिरवणारे वेगळे. बायकोना नवऱ्याला सांगितलं की ज्या घरी आपल्याला राहायचं तिथं पाणी जे आहे ना, ते नळ जो आहे ना, तो किती 24 तास यायला पाहिजे. घराचं भाडं 5,000 असेल तर 10,000 जाऊ दे, आपल्याला कमी नाही आहे. हा मनुष्य गेला त्या खेडूताकडे गेला आणि त्याने आम्हाला तुमची रूम पाहिजे. म्हणजे आहे. तुला नळ आहे का? म्हणजे हो आहे. आणि मग त्याने विचारलं नळ 24 तास आहे का? म्हणजे 24 तास नळ आहे, काहीच काळजी नाही करायची. यांचं सामान यांनी घेतलं, त्या खेडेगावामध्ये ते गेलेत आणि रात्री उशीरच झाला होता, उशीरपर्यंत झोपले. सकाळी किंबहुना उशीरपर्यंत झोपले म्हणजे आपण शहाणे शिकलेले. मला ते अण्णा म्हणायचे बरेच वेळा. म्हणजे एका ठिकाणी मी गेलो आणि त्या लोकांना विचारलं की तुम्ही 10 वाजता उठलेत, तुम्ही लवकर का उठत नाही? ते म्हटले म्हणे आम्ही काय अडाणी माणसं आहे का लवकर उठायला? ते म्हटले त्या दिवशी मला शिक्षणाची व्याख्या कळाली की अडाणी माणसं जे काही चांगल्या गोष्टी करतात ते आपण न करणे, याचं नाव शिक्षित होणं. ते शहाणे असतात. मग 10 वाजता उठले हे साहेब जे होते
खाली ती लुंगी, आता ती काय पांढरी लुंगी का, ती लुंगी सुद्धा चट्ट्यापट्ट्याची लुंगी, जी बन्यान घातली ती ही छिद्रा छिद्राची, वर हिंदुस्थान खाली पाकिस्तान, असे ते उठलेत. आणि मग त्यांना वाटलं मॅडमला उठवण्याच्या अगोदर आपणच जाऊ. मॅडम उठल्यानंतर मग अगोदर स्टोच पेटेल, त्यामुळे आपणच जावं अगदी. आणि मग ते गेल्यानंतर त्यांनी ते नळाचं बटन फिरवलं तर हवा चाली नसतो. असं कसं त्याने बोटही घालून पाहिलं त्याच्यामध्ये, काय अडकलंच नसे. नळ हलवला असा, गाड्या हलते, नको हलवायला नळ जास्त. आणि मग मॅडम मी आल्यात, त्यांना असं वाटलं की दोघांनी हात लावला म्हणजे येईल सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे. आणि मग बराच प्रयत्न करून पाणी जेव्हा येईना तेव्हा साहेब थळा म्हटले त्या भेटतो घर मालकाला. आणि मग ते असे तानातानाने त्या मालकाकडे गेले. म्हटले का हो, म्हणजे बोला, तुम्ही फसवलं आम्हाला. म्हटले काय झालं, तुम्ही काय म्हटले होते. म्हटले काय, नळ 24 तास आहे. म्हणजे हो 24 तासच आहे. म्हणजे त्याला पाणी येईना. म्हणजे बरोबर आहे, नळ 24 तास आहे, पाणी फक्त सकाळीच येतं 5 वाजता 1 तास. तसं आमच्याकडे जी बुद्धी आहे ना, ती बुद्धी म्हणजे केवळ नळ आहे, आणि त्या नळातून येणारं पाणी म्हणजे गणपती आहे. विठाला विठाला. केवळ बुद्धी असून जमत नाही. त्या बुद्धीला जर गणरायाची जोड नसेल, गणरायांचं अधिष्ठान नसेल, तर ती बुद्धी असूनही माणसाला रसातळाने नेऊन घालते. किंबहुना गणरायांचं आहे कसं, दाखवतो तो, करतो तो, आणि अभिमान देतो जीवाकडे. यालाच म्हणायचं देव. करायचं स्वतः आणि कर्तृत्व द्यायचं दुसऱ्याला. करायचं दुसऱ्याने आणि कर्तृत्व घ्यायचं आपण. याला म्हणायचं मनुष्य. काम कुणी करू द्या, आमचंच आहे सगळं, पोस्टर लावून द्या तिथं लावून. पण दुसऱ्याच्या कर्तृत्वासाठी भांडणं चाललेत माणसांमध्ये. आणि सगळं आपण करूनही द्यायचं कुणाला, आपल्याला द्यायचं. म्हणून आपल्या बुद्धीतून प्रस्फुटित होणारं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान म्हणजे गणरायांचं. अजून एक सांगू का, असं पाहायला पाहिजे आपण या गणेश जयंतीकडे. गणेश जयंती म्हणजे काय आहे, भगवंताने दिलेली बुद्धी, त्या बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेला विचार, आणि त्या विचाराच्या माध्यमातून जीवन जगणारे जे माणसं आहेत ना, त्या विचारवंतांनी विचारांचा केलेला उत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. टाळ्यात दम नाही तुमच्या हातून, जरा जोरात वाजव बरं, जोरात. कशासाठी असं, हे बघा, टाळ्या वाजवण्यासाठी जसे हात मोकळे लागतात ना, मन हे मोकळं लागतं. मग थोडंसं मोकळ्यापणाने करण्याचं शिका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं तसं सोपं आहे, इतराच्या आनंदामध्ये सहभागी होणं सगळ्यात कठीण गोष्ट आहे. याच्यासाठी निरोगी मन असावं लागतं. भजन करूया. विठाला विठाला. असा बुद्धीचा दाता गणेश आहे, आणि सर्व संतांनी प्रार्थना केली त्याला. दुर्बुद्धी ते मना, मना दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, नारायणा बाजे रे मुरलिया बाजे, कदानुपदो नारायणा नारायणा, कदानुपदो नारायणा. आता मजायसे करी तुझे पाय चित्ती धरी. बुद्धीचा दाता तू आहेस, तू विनायक आहे, सिद्धिविनायकच आहे. आता फक्त शेवटच्या टप्प्यावर आलो आपण चिंतनाचे. एवढं करूया आणि अभंग सरळ सांगतो मी आपल्याला.
विनायक म्हणजे ज्याच्या ठिकाणी 5 प्रकारचा विवेक आहे. आता विवेक कशाला म्हणावं? साचूचे निसांडसे खांडी जय पै पाणी राजहंसे ज्ञान विज्ञान तैसे तुझं वाटून देऊ. सारासार बुद्धी त्याला विवेक म्हणतात. आणि नुसती सारासार बुद्धी नाही, जे टाळावं ते टाळावंच आणि ज्याने जीवनाचं कल्याण होईल त्याचा स्वीकार करावा, याचं नाव विवेक आहे. हे सगळे परमार्थ रत्न असे आहेत ना, एक एक शब्द घेऊन बोलावे कितीतरी वेळ, इतका आहे ते. खऱ्या विचारवंताला ज्याने अभ्यास केले ना, वेदना होतात त्याला कि इतना कहने के बाद में मैं कुछ कह न सका, अशी अवस्था होते की मला जे सांगायचं होतं ते सांगता आलंच नाही. विवेकाला नमस्कार करूया फक्त बाजूला. असा 5 प्रकारचा विवेक गणरायांकडून आपल्याला करायचा आहे. आणि गणरायांची जयंती फक्त शास्त्रामध्ये आणि मंदिरामध्ये नाही, आपल्यामध्ये करायची आहे. पहिला विवेक. गणरायांचा सगळ्यात महत्वाचा विवेक आहे. गणरायांचे कान केवढे बरं सांगा बरं मला? मोठमोठाले आहे की नाही? गणरायांचे कान मोठमोठाले आहेत. कशासाठी ठेवलेत ते? याला म्हणतात श्रवण विवेक. श्रवण विवेक म्हणजे काय? आमचे कान आम्ही इतके मोकळीने ठेवायला पाहिजे की काही त्याच्यामध्ये भरल्या जावं. शेजारीने एखाद्या बाईनं आपल्या अंगणामध्ये जर कचरा आणून टाकला, बरं म्हणतात का तुम्ही तिला? मग काय म्हणणार? लाज वाटते का तुला? तुझा कचरा माझ्या दारात. बरोबर की नाही? कचरा टाकलेला आवडत नाही. बरेच माणसं चुकीच्या गोष्टी निंदेच्या रूपाने तुमच्या कानामध्ये कचऱ्याच्या रूपाने आणून टाकतात. कधीतरी म्हणायला पाहिजे नको हा कचरा मला. किती वेळ चाललाय आमचा? किंबहुना आजचा काळ असा आहे, पूर्वीच्या काळामध्ये राजे रजवाड्यांनाही जे जीवनशैली भेटली नाही, इतक्या ऐशोआरामाची जीवनशैली आपल्याला मिळाली, पण करावं काय हा प्रश्न आहे. घर भरलं आणि तोंड धरलंय. आज माणसाचे शत्रू बाहेरचे राहिले नाही, त्याचं मन आणि बुद्धी त्याचा शत्रू झालाय. ते उलटे फिरलेत. आणि ज्या दिवशी आपले मन आणि आपली बुद्धी आपल्याला विरोध करतात ना, त्या दिवशी आपल्या दुःखाला पारावर राहत नाही. लक्षात ठेवा. पण आपली मन आणि बुद्धी आपल्याला विरोधी कधीच होऊ नये म्हणून गणरायांची उपासना करायची आहे. लक्षात. कथा कीर्तन काय नुसतं झालं कीर्तन झाली पंगत निघालो असं नाही. हे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. मी एकाचे वाक्य खूप चांगलं ऐकलं महाराजी. भले ही ऐसा होना नहीं चाहिए, भले ही हार्ट फेल हो जाए लेकिन जीने का आर्ट फेल नहीं होना चाहिए. जरा जोरदार. त्याने ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. नाही कीर्तनासाठी ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल म्हणून वाजवाज होतात. आणि कीर्तन करायला आनंद वाटतो की आपण यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलोय. काय विनाकारण म्हणतात बंद करा. काय बंद करा? अरे एखादा भाव जर तुम्हाला आतमध्ये आला तर त्याची प्रतिक्रिया उमटायलाच पाहिजे. तो संवादच आहे. काय हरकत आहे त्याला? ही जगण्याची कला आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग ज्याला म्हणूया, ज्याला म्हणतात श्रवण विवेक. श्रवण विवेक. गणराया म्हणतात माझे कान एवढे मोठे कशासाठी? जिनके श्रवण समुद्र समान. लक्ष राहू द्या इकडं. द्यायचा थोडंसं. जिनके श्रवण. तुमचे पण श्रवण असे मोठे करावं लागेल आपल्याला. साधकाला सुद्धा आपले कान मोठे करावे लागतात. जिनके श्रवण समुद्र समान. वेदांतामध्ये साधकाचं पहिलं जे लक्षण आहे ना, श्रवण मनन निधी ध्यासन आणि मग तत्वम पदार्थ शोधन. नवविधा भक्तीमध्ये पहिलं श्रवणम, पुढे मग काय कीर्तनम वगैरे वगैरे. नवविधा भक्ती. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, गरीब पापा निर्मळ. पुढे आहे का भाग्यवंता छंद मनी कोड कानी ऐकती. कोड कानी ऐकती ऐकती भाग्यवंता चंदमनी.
काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकच. हा श्रवण विवेक आहे. आता हे जर सगळं चिंतन चाललं नाही याला म्हणायचं समास पद्धत. महाराज कधीतरी व्यास पद्धतीतून सांगतील आपल्या सगळं हे. पहिला झाला श्रवण विवेक. गणरायाचं पोट खूप मोठं आहे. का बरं? व्यायाम करत नाही म्हणून, सारखं आबर चबर खात राहतात म्हणून की काय? नवे हो, ते प्रत्येक आहे. शिकवलं आम्हाला त्यांनी. आपलं पोट मोठं असायला पाहिजे. म्हणजे काय? इतरांना क्षमा करण्याचा अवकाश या पोटामध्ये राहिला पाहिजे. याला म्हणतात उदर विवेक. झालंय असं की एखाद्याने अपराध जर केला तर आपण म्हणतो तुला सोडणार नाही मी. द्वेषाने सगळं जग भरून चाललंय. म्हणून ते हिंदी लिहिणारा खूप गोड बोललाय. दुनिया नफरत के आखिरी स्टेज पे है, उसकी दवा है सिर्फ शुद्ध प्रेम. तुला तर पाहूनच घेईन मी. क्षमेची जादू नावाचे काही पुस्तक निघाले. क्षमा करता यायला पाहिजे. संतांनी आम्हाला शिकवलं. ज्यांनी मधुकरी मिळू दिली नाही, त्या आळंदीमध्ये राहू दिलं नाही, सगळे ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर मौलीला विचार होतं काय मागायचं तुम्हाला? गुणासाठी मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो किंबहुना. ही मुक्ताई सांगते अहो तुमचं पोट मोठं व्हायला पाहिजे. माऊली पोट मोठं व्हायला पाहिजे. वाचस्पती जमतोय का वाजवायला? धरा स्वर थोडासा. ऐकलेली वाचलेली मानसे गेली कुठे पुस्तकातून पाहिलेली. मानसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो आरशावरती आता. आरशाला भावलेली मानसे गेली कुठे अंधार. सुख सागर आपण व्हावे. सुख सागर आपण व्हावे. जग मधुरा वाणी ओठी आणि तुका म्हणे वाव पोटी. याला म्हणायचं उदर विवेक. इतरांना क्षमा करण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. गणपतीरायांचं सोंड मोठी आहे एका वाक्यामध्ये. त्याला म्हणायचं नासिका विवेक. ज्या परंपरेमध्ये मी आलोय त्या ओजस्वी तेजस्वी उज्ज्वल परंपरेला मी खाली आणणार नाही, तर त्या परंपरेला माझ्याकडून उंच नेण्याचाच प्रयत्न करेल. याचा धरीला अभिमान करीला फुले जतन. आणि नासिका हे इभ्रतीचं लक्षण आहे. त्या शूर्पणखेचे नाक आणि कान कापले होते. मी ऐकलंय त्याचा भाव. कामातुराणाम भयम न लज्जा. माणसाच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण झाला की आपल्याविषयी कोण बोलतं त्याला ते ऐकू येत नाही आणि त्याला समाजात नाक राहत नाही. गणपती असं म्हणतात नाक कापून फिरू नका, लांब नाकाचे तुम्ही असायला पाहिजेत. अर्थात इभ्रतवान इज्जतवान तुम्ही असायला पाहिजेत. म्हणून हा नासिका विवेक आहे. एक स्थैर्य विवेक आहे. ते चालतात ना पळत चालत नाही, हळबळ करत नाही. एखादा हत्ती जर एखाद्या गावामध्ये आला तर कुत्रे मागे भुकतात कितीतरी. त्या कुत्र्यांना विचारलं समस्या काय तुम्हाला? ते म्हटले हत्तीची समस्या नाहीये, एवढे लोक त्याला नमस्कार का करतात त्याची समस्या आम्हाला. एवढे का नमस्कार करताय?
आणि पुढे नमस्कार करणारे लोक असतात, परंतु हत्ती भुकणाऱ्यांकडेही पाहत नाही, नमस्कार करतात, त्यांच्याजवळही थांबत नाही, आपले स्थैर्याचे चाल चालू ठेवतो. याला म्हणतात स्थैर्य विवेक. आणि गणरायांचं सगळं जरी मोठं असलं तरी त्यांचे डोळे बारीक आहे, त्याला म्हणतात दृष्टी विवेक. दुष्यते त्वग्रया बुद्धी सूक्ष्मया सूक्ष्म दृष्टीभिही असं म्हटलंय. गणरायांच्या डोळ्यातून छोट्यातली छोटी गोष्ट ही राहत नाही, ते गणराय आहेत. अशा गणरायांना नमस्कार करताय तुकाराम महाराज कथानक याच्या मागे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. संपूर्ण चरित्र कालामध्ये जगद्गुरु तुकोबराय जास्तीत जास्त लोहगाव पर्यंत गेलेत आणि वारीला पंढरपूरला, याच्यापेक्षा जास्त तुकोबराय फिरलेत असं काय दिसत नाही. बघा, माणसं छापून सुद्धा जास्त प्रसिद्ध होत नाहीत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज भांडारा भामचंद्र सोडून कुठे गेले पण विश्वात पोहोचलेत. अजून एक सांगू का, कोरोनाच्या काळामध्ये बरेच प्रॉब्लेम झाले. जिनको छपाने की आदत पड़ी थी छिपाना कठिन हो गया, इसलिए कभी कभी छिपाना भी चाहिए. छपाने की कायम हमेशा आदत हो, छिपाना कठिन जाता है, तो वैसा भी होना चाहिए. तुकाराम महाराजांनी पूर्ण आयुष्यभर आपल्याला लपवलं स्वतःला, आपलं मोठेपण येऊ दिलं नाही, परंतु महाराजांचं कर्तृत्व भगवंताने जाऊन सांगितलं सर्वांपर्यंत. आणि महाराजांच्या घरी अनेक लोक यायला लागलेत. एक घटनेच्या अगोदर अशी घडली होती. संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरपूरला आले आणि जिजाऊ मासाहेबांना सांगितलं की मी वैकुंठाला चाललो. जेव्हा आळंदीला तुकोबाऱ्या निघायचे, महिपती बाबा लिहितात की तुकाराम महाराज म्हणायचे मी वैकुंठाला चाललोय. आणि त्यामुळं गल्लत झाली शेवटच्या काळामध्ये. त्यांना वाटलं आळंदीलाच निघालेत की काय. आळंदीला आले, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या बाजूला असलेले अजान वृक्ष, आणि तिथं गेल्यानंतर काही बसले तिथं तर त्यांना बघून पक्षी उडून गेलेत. अध्यात्माने मनुष्य सेन्सिटिव्ह होतो, नॉनसेन्स नाही राहतो. आमच्यापासून माणसं दूर निघून जातात तरी आम्ही म्हणतो त्याला दुसरे बघूया. महाराज म्हटले पक्षी उडून गेले माझ्याजवळून, याचा अर्थ माझ्यामध्ये अजून साम्यता आली नाही. महाराज धरणं घेऊन बसले तिथं, अभंग पुढे निघालेत. सागमप निब साने ब मग मग अवघी भूते साम्याली, कै होती मैं म्या देखली, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व. तुका म्हणे जे साने ने जाणी बमग, तुका म्हणे जे भेटे ते वाटे मी ऐसे. आणि काही क्षणामध्ये तुकाराम महाराजांच्या अंगावर पक्षी येऊन बसलेत. काय अलौकिक चमत्कार आहे. ही कीर्ती चिंचवड गावचे चिंतामणी देव गणपतीचे उपासक त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. तुकोबारायांना भेटण्यासाठी ते देहूला आलेत. प्रसंग असाही आला की तुकाराम महाराजांकडे नाही ते खोटे आरोप करून त्याची धिंड काढली होती म्हटलेत. असंही वर्णन आहे, जायचं नाही मध्ये आपल्या त्याच्यामध्ये. चिंतामणी देवांना त्यांनी पाहिल्यानंतर त्या धिंडीहून त्या गाढवाहून उडी मारली त्यांनी, आणि चिंतामणी देवांना साष्टांग दंडवत घातला. म्हणजे तुम्ही कोण? म्हणजे मी तुकोबा. म्हणजे तुम्ही संत तुकोबा महाराज, तुम्हाला भेटण्यासाठी मी आलोय, आणि मला माहिती आहे तुमचा कुठलाही अपराध नाहीये, तरी लोक तुमची विटंबना करताय. म्हणजे थांबा, एक चक्कर मारायचा राहिलाय, लग्नात सुद्धा अशी मिरवणूक नाही घेऊन येते. एकदा फिरून येतो आणि मग सांगतो तुम्हाला रहस्य. वर्णन आहे चिंतामणी देव आणि तुकोबऱ्या देहूच्या बाहेर निघाल्याने काळा खडक, मी पाहिलं नाही आहे कुठंतरी तो, त्या काळा खडक म्हणतात तिथं ते थांबलेच असं वर्णन आलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी आपलं शरीर फाडून दाखवलं असं सांगतात. मांडी फाडून दाखवली. तुकोबारायांच्या शरीरामध्ये मांस मज्जा रक्त नाही, कापूस पिंजून ठेवलाय, अशा प्रमाणे त्यांचा देह आहे. तुका म्हणे नाही दिसतो मी तैसा, पुसने ते पुसा पांडुरंगा, किंवा झाला प्रेत रूप शरीराचा भाव,
लक्षियेला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. आणि मग पक्की खात्री पळाली का पटले की हा मनुष्य दिसतोय उपाधीने मनुष्य, परंतु हे परमतत्वच उतरलंय खाली. आणि सांगितलं या ना एकदा चिंचवडला या ना. तुकोबरायन त्यांच्याकडे गेलेत. चिंतामणी देव मानस पूजा करत होते. मानस पूजा त्याला म्हणतात की मनातल्या मनामध्ये देवाचं ध्यान करायचं, त्यांना आंघोळ घालायची, गंध लावायचा, नैवेद्य द्यायचा. पण मानस पूजा करता करता मनामध्ये एक विचार आला की बाहेर असलेली जी उद्यान आहे ना, माळी तिला पाणी योग्य घालत नाहीये. आणि लगेच लक्षात आलं की वृत्ती भटकली आहे. परत आली. तुकाराम महाराज आले. दुपारचा जेवणाचा वेळ झाला होता. वैश्वानर म्हणतात त्याला, वैश्वानराचा वेळ झाला होता. तुकाराम महाराजांना विचारलं चिंतामणी देवांनी, कधी आलात? म्हणजे तुम्ही बागेत गेला होता तेव्हा. तुम्ही ध्यानामध्ये असताना बागेत गेला होतात की नाही तेव्हा. मन कवडे तुकाराम महाराज. बरं, दुपारचा वेळ झाला. अनेक ब्राह्मण आलेले होते, तेही भोजनासाठी बसलेत. तुकाराम महाराजांना जेवणाला बसवलं. पण एक तिथं भाग असा झाला होता, महाराज आल्यानंतर साष्टांग दंडवत त्यांनी घातला होता. थोडासा सात्विक अभिमान होता. एवढा मोठा मी आचार्य, गाई म्हशी माझ्याकडे येतात, त्यांना मी बरं करतोय, मी कसा तुकाराम महाराजांना नमस्कार करावा? केला नव्हता बरं का नमस्कार. जेवायला बसलेत. तुकाराम महाराजांना काही नाही त्याचं. महाराज म्हटले यांना थोडंसं ठिकाणावर आणायला पाहिजे. भक्तीचा मार्ग यांचा ठीक आहे, पण याच्यातच जर अडकून राहिले तर खऱ्या तत्वापर्यंत जाऊ शकणार नाही. आणि तुकाराम महाराज बसलेत आणि म्हटले जेवायला बसले. सगळे ताटं आलेत. तुकाराम महाराजांचे काम करा, माझ्या बाजूला पण एक ताट वाढा. चिंतामणी देव, माझ्या बाजूला एक ताट वाढा आणि तुमच्या बाजूला पण वाढा एक. तर महाराज म्हणतात म्हणजे वाढून घेऊ, बघूया काय होतं. तर जेवायला बसणार. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे, झाला मंत्र वगैरे झाला. जेवायला बसणार. तुकाराम म्हणजे थांबा थांबा थांबा, अहो गणपतीचे तुम्हाला साक्षात्कार आहे. एक काम करा, चिंतामणी देवा गणपती सियाना, आता एक काम करा की आपण जेवायला बसलेलोच आहोत, विनंती करा गणपतींना की त्यांनी सुद्धा जेवायला आलं पाहिजे आपल्यासारखंच. चिंतामणी देव म्हटले असं नाही, आम्ही असं नाही जेवायला बोलवत त्यांना, रोज नैवेद्य देतो. तुकाराम महाराज म्हटले आज तुम्ही नैवेद्य दिलाय ना, त्यावेळेस गणपती नव्हतेच तिथं. अरे बापरे, म्हणजे म्हटले समुद्रामध्ये कुठल्या तरी भाविकाची नाव पलटली आहे आणि त्यांनी गणरायांना प्रार्थना केली होती म्हणून तिकडे जाऊन आलेत ते. म्हटलं असं? हो म्हटले जाऊन बघा, त्यांचा पितांबर ओला आहे की नाही जाऊन बघा. खरंच जाऊन बघितला तर त्यांचा पितांबर ओला आहे गणपतीचा आणि तो खारटी झालाय. चिंतामणी देवांना कळालं ज्या तुकोबरायांना आपण सामान्य मनुष्य समजतोय ते सामान्य नाही आहे. आणि आपला अभिमान कळाला. आणि तेव्हा ते विनम्रतेनं म्हणायला लागले, देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. अभिमानाने मला फसवलं आणि नागवलं म्हणजे उघडा केलं. अहंकार माणसांना उघडे करतात बरं. महाराज मी आता पालघरला काही मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत मंडळी आहेत आणि त्यांनी मला परमार्थ धर्म म्हणून एक विषय दिला होता 5 दिवस. तर तिथं सत्शिष्य, सद्गुरू आणि अहंकार हा विषय आणि रोज 2 सत्रामध्ये ते असायचं. त्यामुळे अहंकाराला इतकं चांगलं पाहता आलं की खूप त्याचे पैलू आहे. अहंकाराच्या खूप वेगवेगळ्या वाटा आहेत, खूप वेगवेगळ्या. अभिमान फक्त एवढं सांगून जातो, अभिमान सुद्धा एक मानसिक विकार आहे, हे कळायला पाहिजे. विकार 3 स्तरावर राहतात. देहाच्या स्तरावर जर ते राहिले तर ते सगळ्या अवयवांना विकारी करून टाकतात. विकार मनाच्या स्तरावर राहिले की पदार्थ नसतानाही ते देहाला बेचैन करून टाकतात. आणि विकार जेव्हा बुद्धीच्या स्तरावर जातात तेव्हा माणसं विकारांचं समर्थन करायला लागतात. विकार देहाच्या स्तरावर असतील नसायला चालतील, विकार मनाच्या स्तरावर असले तरी चालतील थोडेसे, तोपर्यंत ते कळतात. पण मनुष्याचे विकार बौद्धिक स्तरावर नाही जायला पाहिजे. आणि बुद्धीच्या स्तरावर विकार गेल्या माणसाचे तर काय म्हणतात माहिती की माझा पोरगा आहे ना 12वीला आहे,
आणि 18 वर्षाचा झाल्यानंतर पहिला पॅक त्याने माझ्यासोबत घेतला. याला म्हणजे बौद्धिक समर्थन. बऱ्याच त्याचा विस्तार करता येईल. आम्ही आमच्या विकारांचं बौद्धिक समर्थन केलं की जगामध्ये आम्ही नालायकपणाचं वागून सुद्धा त्याची लाज आम्हाला वाटत नाही. समजावं हे सगळं बौद्धिक स्तरावर गेलं आहे. म्हणून काही जरी झालं तर आमच्या चुका बौद्धिक स्तरावर नको जायला. म्हणून तर गणरायांना प्रार्थना करायची, देवा ते तिथपर्यंत नको जाऊ देऊ. म्हणून अभिमान होता पण तो सात्विक होता. देव म्हणे तू कया एवढी कैची थोरी अभिमाना भितरी नागवलो. आता एक काम करा, वाढ वेळ झाला, शिळे झाले अन्न, ताट वाढून ठेवलंय, पंचपक्वान आहेत, ब्राह्मण फक्त म्हणताय आक्रमण, आणि तुम्ही जेवू देत नाही त्यांना. तिष्ठत ब्राह्मण बैसले ती. तुकाराम महाराजांनी स्मित हास्य केलं, महाराज काळजी करू नका, गणपती त्याला बोलवलंच मी, पण मी माझ्या कर्तृत्वाने बोलवणार नाही, तर तेही तुमच्या पुण्याने बोलवेल. याला काय पराकोटीची निराभिमानता म्हणावे. एकच वाक्य महाराजांना थांबतो, विस्तार करायचा. या जगामध्ये दुष्टतेचा प्रतिकार जर दुष्टतेनेच केला तर पर्यायाने दुष्टता जिंकेल, पण दुष्टतेचा प्रतिकार सुष्टतेने केला तर ज्यावेळी दुष्टता पराजित होईल जिंकेल सज्जनता. आज आपण म्हणतो ना टीट फॉर टॅट, व्यावहारिक सिद्धांत असतील ते, पण अध्यात्मामध्ये दुष्टतेचा प्रतिकार सज्जनतेनं केला. तू किती दुष्टता करू शकतो त्याच्यापेक्षा पराकोटीची सज्जनता मी आणेल, आणि एक दिवस या दुष्टतेला सज्जनतेला नमस्कार करावा लागेल, आणि त्या दिवशी जगामध्ये सात्विकता नांदेल. ह्या प्रक्रिया आहेत. सांगू आपल्याला, हातामध्ये तलवार घेऊन कौतिक कितीही कोयता गेंगी निर्माण झाल्यात, अशांती वाढेल. जगामध्ये शांती येण्यासाठी टाळ मृदंगाने विणेच लागते, लक्षात ठेवा, नाही होणार ते. आपण पुण्यनगरीमध्ये राहतो आणि खरं तर आपल्याकडे एवढी संपत्ती आली, आता तिचा उपभोग घेण्यासाठी आता विचारांची गरज आहे. अरे हे सगळं मिळालं आपल्याला, आणि त्याला जोड जर विचारांची नसेल तर घर भरलं तोंड धरलं असं होईल. बरं, हे उत्सव कशासाठी करायचे तर आपण सगळ्यांनी, की आमच्या बुद्धीमध्ये असलेला गणराय, त्या गणरायाने सद्बुद्धी द्यावी आणि जगण्याचे कल्या आम्हाला कळावेत. किती निराभिमानिता. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी लगेच आणेल. आणि माझी अवस्था जर पाहिली तर कशी आहे, पायीची वाहन पायी बरी, बळ तरी नागवती काळा, लीन तरी सकळाच्या तळा. बोला, उदार तरी देहाशी सकळा. पुढे जाणून कळा सर्व नेणते हरी तैसे हरीचे दास. आणि मग थोड्याच वेळामध्ये गणराय आलेत, आणि म्हटले गणराय नाही विठ्ठल पण येणार. विठ्ठल परमात्मा पण आलेत. एको देव सर्व भूतेश गुणाहा. अहो विठ्ठल आणि गणराय वेगळे नाहीच, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी, बाप रखुमा देवर खुण बाणेली कैसी. जेवणाला बसलेत, 2 ताटावरचं फक्त जेवणच संपतंय, इतरांना काही दिसेना. परंतु तुकाराम महाराजांनी चिंतामणी देवाला पांडुरंगांचंही दर्शन घडवलं आणि गणरायांचंही दर्शन घडवलं, असा हा प्रसंग आहे. आणि या निमित्ताने आपण या पहिल्या दिवशी गणरायांच्या या सगळ्या विवेकाला नमस्कार केला, तो विवेक आपल्यामध्ये यावा म्हणून त्यांना प्रार्थना करूया. त्यासाठी मोठ्या प्रेमाने थोडंसं हात वर करूया, आपण मेडिटेशनच होईल, आणि विठोबा रुक्माईचं भजन करूया. विठोबा रखुमाई महाराजांना हार समर्पित करण्यासाठी मुकुंदजी नगरके, सुभाष आणि गजानन महादेव शेटकर या 3 मान्यवरांनी लवकर या. महाराजांना हार प्रदान करायचा, या लवकर. मुकुंदाना बेलके, सुभाषजी ठुंबरे आणि गजानन महादेव शेटकर. मला असं वाटतं की आपण एक दिसतोय, आपण सगळे एक दिसतोय. आपण थोडं हात चालू राहू द्या.
परंतु आपण सगळे एक दिसून जमणार नाही, एक व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी टाळी एक व्हायला पाहिजे. एक टाळी होती का बघा? शाबास, शाबास, शाबास. विठोबार घुमाई टाळी टाळी हा विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जाऊ द्या, मी लावतो. विठोबार घुमाई सुंदरी कबरमा हरिनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम मंगलमूर्ती या आपण या काका या. विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 झाली सेवा भगवंताच्या चरणी, गणरायांच्या चरणीने आपल्यामध्ये अभिव्यक्त झालेल्या स्त्री पुरुषांच्या रूपातल्या गणपतीला मी वंदन करतो. आणि सगळ्यांसाठी सर्वेत्त सुखेन संतो सर्वे संतो निरामया सर्वे भद्राणि पश्यंतो मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आपण मला इतक्या वेळपर्यंत धन्यवाद सहन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यता देतो. आणि पुढील काही सूचनेसाठी महाराजांना प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल.